डोंबिवली से एक दिल दहलाने वाली घटना सामने आई है। खुले नाले में गिरकर 13 साल के मासूम बच्चे की जान चली गई। इलाके में मातम का माहौल है और नागरिकों में गुस्से का माहौल है। लोगों का साफ आरोप है कि नगरपालिका की लापरवाही के कारण एक मासूम बच्चे की जान चली गई। डोंबिवली की यह दर्दनाक घटना फिर एक बार सवाल खड़ी करती है, आखिर कब तक खुले नाले, टूटी सड़क और नगरपालिका की लापरवाही मासूमों की जान लेती रहेगी। आयुष एकनाथ कदम याचा दुर्दैवी काल या नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला आहे। आम्ही आज सर्व पक्षीय आयुषच्या परिवाराला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे आणि ज्या मुलांनी आयुषला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या मुलांनी काढलं त्या मुलांना देखील आम्ही भेटण्यासाठी इथे आलो आहे। एवढी मोठी दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे। MMRD असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्या मुलाचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, MMRD असेल, कोणी या कामाची जबाबदारी घ्यायला तयार नाही। आपण बघत असाल तर माझ्या मागे रिंग रूटचं काम सुरू आहे आणि त्या रिंग रूटच्या कामामध्येच या इथून RMCच्या मोठ्या प्रमाणात गाड्या गेल्यामुळे हे झाकण तुटलं होतं अशी लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आमची प्रशासनाला मागणी आहे की या मुलाच्या परिवाराला 25 लाखाची मदत, आर्थिक मदत ही शासनाकडून मिळावी। महापालिका असेल, MMRD असेल, कोणीही द्यावी, पण या परिवाराला आज मदतीची गरज आहे। गरीब परिवार आहे, त्यांना मदत मिळावी अशी आमची सर्व पक्षांची मागणी आहे। सटीक खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करना ना भूलें।